शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहे। माझ्या घरी काही गाजर शिल्लक होते जे अतिशय बारीक होते, तर मी असे ते कट करून घेतलेत आणि आता आपण याची रेसिपी बनवणार आहे। सर्वप्रथम आपल्याला हे गाजर मिक्सरला लावून घ्यायचे आहे। ते बारीक व्हावे म्हणून यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेले आहे। गाजर जेव्हा ताजे असतात ते किसणे आपल्याला सोपे असते। अगदी बारीक गाजर असले ते सुद्धा आपल्याला किसायला येत नाहीत। मग अशा वेळेला या पद्धतीने जर आपण रेसिपी बनवली तर ते गाजर आपण वापरू शकतो। पेस्ट आता आपण गाळणीत काढून घेतलेली आहे। ही आता आपण गाळून घेणार आहे। सध्या गाजराचा सीझन आहे, सगळीकडे आपल्याला गाजर उपलब्ध आहेत। पण ज्या वेळेला गाजर शिळे होतात तेव्हा ते मऊ होतात आणि मग ते आपल्याला टाकून द्यावे लागतात। मग गाजर न टाकता त्याची या पद्धतीने आपण रेसिपी बनवू शकतो। तर या ठिकाणी आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। परत यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून मिक्सरला लावून घेणार आहे, जेणेकरून यातला सगळा रस आपण काढून घेऊ। परत मी मिक्सरला लावून घेतलेले आहे आणि यातील हे पाणीसुद्धा आपण काढून घेणार आहे। गाजराचा राहिलेला चोथा टाकून न देता याची आपण कोशिंबीर बनवू शकतो। या पद्धतीने आपण गाजराचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे। यामध्ये मी आता अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। कॉर्नफ्लॉवर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, कुठेही गुठळी राहणार नाही। यासाठी आपण तो एकसारखा हलवून मिक्स करून घेणार आहे। गाजराला स्वतःचा असा रंग असतो, पण तरीही आपली ही रेसिपी छान दिसण्यासाठी यामध्ये मी फूड कलर घालणार आहे। इथे मी फूड कलरची पावडर घेतलेली आहे, ती नाही घातली तरीही चालेल। यामुळे आपल्या रेसिपीला सुंदर असा रंग येणार आहे। आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर चांगले मिक्स झालेले आहे। या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। गॅसवरती आपण पॅन ठेवलेले आहे। यामध्ये आपल्याला 1.5 वाटी साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण आपण कमी जास्त सुद्धा करू शकतो। 1.5 वाटी साखर घातल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहे। साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला गरजेचे आहे। आता गॅस आपण लावलेला आहे। साखर पूर्ण विरघळेपर्यंत गॅस आपण मोठा ठेवणार आहे। आता हळूहळू साखरेला पाणी सुटत आहे। आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे, पण पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण गॅस हा मोठा ठेवलेला आहे। आता बघू शकता पूर्ण साखर विरघळलेली आहे। गॅस मी बारीक करते। यामध्ये आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे। इथे आपण वेलची पूड घातलेली आहे, पण त्याऐवजी आवडत असेल तर कोणताही इसेन्स आपण या वेळेला घालू शकतो। इथे मी फक्त वेलची पूड घातलेली आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला आपण तयार केलेले कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण घालायचे आहे। गॅस मी बारीक ठेवलेला आहे आणि एकसारखं हलवून हे मिश्रण आपण यामध्ये घालणार आहे। गॅस बारीक ठेवूनच हे मिश्रण आपण या पद्धतीनं घट्ट करून घेत आहे। थोडेसे मिश्रण घट्ट झाल्यावर यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेले आहे। आता आपण 1 चमचा तूप घातलेले आहे। याच पद्धतीनं आपल्याला थोड्या थोड्या वेळाने 1 चमचा तूप घालायचे आहे। यामुळे आपल्या या मिश्रणाला चांगली चकाकी येणार आहे। या पद्धतीने आपण पाव वाटी तूप घेतलेले आहे आणि ते हळूहळू यामध्ये घालणार आहे। तूप मेल्ट केलेले नाही, नॉर्मल टेम्परेचरला आहे। 2 चमचे तूप आपले घालून झालेले आहे। आता आपण 3रा चमचा यामध्ये घातलेला आहे। हळूहळू हे मिश्रण घट्ट करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण शिळे झालेले गाजर वापरून त्याचा आपण हलवा बनवणार आहे। आता जवळजवळ 15 मिनिटे झालेली आहेत। हे मिश्रण घट्ट होत आहे। तुम्ही बघू शकता मिश्रणाला अगदी छान रंग आलेला आहे। या पद्धतीने हे मिश्रण आपण तयार केलेले आहे। अजून 1 चमचा तूप यामध्ये मी घालणार आहे। एकूण पाव वाटी तूप या रेसिपीसाठी आपण वापरलेले आहे। आता हे तूपसुद्धा यामध्ये मेल्ट झालेले आहे
आणि तुम्ही बघू शकता आपले हे मिश्रण पॅनपासून सहज वेगळे होत आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ही बर्फी सेट होण्यासाठी टीन तयार करू. टीनला मी सर्व बाजूनी तूप लावून घेतलेले आहे. यामध्ये आपण हे मिश्रण घालणार आहे. या मिश्रणामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहे. गॅस मी लावलेला आहे. गरमच आपल्याला हे मिश्रण सेट करण्यासाठी ठेवायचे. त्यामुळे 1-2च मिनटं आपण हे परत गॅसवरती ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. आपले हे मिश्रण तयार आहे. मस्त रंग आलेला आहे. लहान मुले गाजर खात नाहीत, पण हा रंग बघून ते ही बर्फी नक्की खाणार. आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण टीनमध्ये काढू. गरम गरमच हे मिश्रण आपण टीनमध्ये काढत आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. हे मिश्रण मी वरूनही ड्रायफ्रूट्सनी सजवलेले आहे. फक्त 30 मिनटामध्ये आपली ही बर्फी सेट झालेली आहे. जर तुम्हाला लवकर हवी असेल तर तुम्ही ही बर्फी फ्रीजमध्ये ठेवू शकता. टीनपासून ती सहज वेगळी झालेली आहे. तर आज आपण नको असलेल्या गाजरांपासून सुंदर अशी बर्फी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही बर्फी तयार झालेली आहे. थोडीही ती सुरीला चिकटत नाही आहे. विकतचा हलवा मिळतो त्या पद्धतीने आपण आज गाजराचा हलवा बनवलेला आहे. कोणत्याही प्रकारे झंझट न वापरता मिक्सरचा वापर करून आपण ही बर्फी बनवलेली आहे. किती सुंदर बर्फी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता. आणि चव ही या बर्फीची खूप सुंदर आहे. तर तुम्हीही तुमच्या घरातील मऊ पडलेले गाजर टाकून न देता या पद्धतीने त्याची मस्त अशी रेसिपी बनवा. लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही सुंदर बर्फी आपण या टाकाऊ पदार्थापासून बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.